नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर आज आपण घेणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023-24 अंतर्गत आरोग्य सेवक व इतर तत्सम पदासाठी तांत्रिक घटक म्हणजेच विज्ञान हा अतिशय महत्त्वाचा घटक। या अगोदर माझ्या मते 2-3 प्रकरण घेतले होते। आपल्या सिलेबस मध्ये प्रकाशाचे अपवर्तन या नावाचं प्रकरण देखील आहे, त्यामुळे आपण प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। चला तर मग शिकूया प्रकाशाचे अपवर्तन। बघा काय यामध्ये आपण काय शिकणार आहोत, प्रकाशाचं अपवर्तन कसं असतं, अपवर्तनाचे नियम कोणते आहेत, अपवर्तनांक आणि प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत। मग आपण पेन बदलूया का? ठीक आहे, बघा आता मी काय म्हणालो माहिती आहे का, बघा इथेच घेऊ का, इथे घेऊ। समजा एक हा असा एक सरळ दिशेतला एक पाईप आहे असं आपण समजूया। हा पाईप आहे, ओके, आणि हा देखील एक पाईप आहे। हा देखील एक पाईप आहे। हा सरळ पाईप आहे आणि हा बेंड पाईप आहे, म्हणजे वाकलेला पाईप आहे। तेवढी चांगली आकृती मला जमली नाही बरं का। बर, तर मग आता बघा मी काय म्हणालो, मी जर या ठिकाणाहून पाहिलं तर आपल्याला आरपार दुसऱ्या बाजूचे दिसेल, त्या बाजूचे दिसेल की नाही। म्हणजे या सरळ पाईप मधून काय होईल माहिती आहे का, प्रकाशाचं किरण येईल। पण मी जर इथून बघितलं तर आपल्याला हे असं खालचं दिसेल का, नाही। मग आपल्याला काय शिकायला मिळतं माहिती आहे का, प्रकाशाचं परावर्तन हे सरळ दिशेने होतं, तिरक्या दिशेने होत नाही। म्हणजे प्रकाशाचं मार्गक्रमण, प्रकाशाचा रस्ता जो आहे तो अगदी सरळ आहे, तो तिरपा तारपा वाकडा नाही। आपण समजा अंधारात जर टॉर्च म्हणजे बॅटरीचा जर उजेड टाकला, बॅटरीचं बटन दाबलं तर काय होईल, प्रकाश सरळ दिशेत जाईल, तो तिरपा तारपा जाईल का, नाही। म्हणजे प्रकाशाचं मार्गक्रमण हे सरळ दिशेने होतं असं आपण शिकलो। पण आता काही वेळेस प्रकाशाचं मार्गक्रमण हे तिरकस होते का, तर या प्रकरणात आपल्याला शिकायचंय। इथपर्यंत आपण शिकलो प्रकाशाचे मार्गक्रमण हे सरळ दिशेने होतं। चला तर मग बघा, साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण आजपर्यंत पाहिलं। यामुळे प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते। छाया म्हणजे सावली, सावली निर्माण झालेली सावली किंवा छाया स्त्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात याचाही आपण या अगोदर अभ्यास केलेला आहे। पण काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश किरण वाकूही शकतात। आताच मी म्हणालो की नाही, प्रकाश किरण तिरकस देखील होऊ शकतात, याविषयी आपल्याला माहिती या प्रकरणामध्ये घ्यायची। बघा समजा एक पाण्यानं भरलेला ग्लास घेतला, ही कृती आहे बरं का, ही काय महत्वाची नाही, फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ही कृती घेतली मी। पाण्याने भरलेला ग्लास घ्या, त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा। ही पेन्सिल उभी धरली आपली आणि अर्धवट धरली, ओके। पाण्यात बुडालेल्या भागाचे जाडीचे निरीक्षण करा। इथपर्यंत पाण्यात बुडाली, या जाडीचं निरीक्षण केल्यावर काय होईल, आता काय करायचं माहितीये का, दुसऱ्या याच्यामध्ये पेन्सिल तिरकी ठेवायची। दुसऱ्या याच्यामध्ये पेन्सिल कशी ठेवूया आपण, तिरकी ठेवूया। तर पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल। दोन्ही कृतीमध्ये काय होईल माहिती आहे का, की पाण्यात जी पेन्सिल आहे त्याची जाडी कशी वाढलेली दिसेल, तर दुसऱ्या आकृतीत पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटलेली असल्याचा आभास
ही जी आहे दुसरी आकृती, याचं काय होते माहिती आहे का, हे तिरकस असल्यामुळं तुटल्यासारखं वाटते आपल्याला, आणि याची काय होतं, जाडी दिसते आहे. पेन्सिल त्याच्यापेक्षा थोडीशी जाड दिसते, हो की नाही. किंवा हे देखील पहा तुम्ही, एका धातूच्या भांड्यामध्ये 5 रुपयाचं नाणं ठेवा आणि भांड्यापासून हळूहळू दूर जा, म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी थांबा. समजा मी मागे मागे गेलो आणि या स्पॉटला ते मला त्या भांड्यातलं तांब दिसत नाही, मग नाण्याच्या दिशेने पाहत राहा आणि एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा. पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला नाणे परत दिसू लागेल. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारची ही 2 उदाहरणं होती. आता या दोन्ही कृतीत परिणाम पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलल्याने मिळते. पाणी बाहेर आलं आणि त्याच्यामुळे प्रकाशाची दिशा बदलली. मग प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांची काय होते, मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. हे महत्व. प्रकाशाचं अपवर्तन कशाला म्हणायचं, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांची मार्गक्रमणाची दिशा बदलते, ओके नाही. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, मग माध्यम हवा, पाणी आणि काहीही असू दे, ओके नाही. बघूया आपण. बघा आता अपवर्तनाचा नियम पाहायचा आहे आपल्याला. आता हवेतून काचेत जाणाऱ्या किरणांचा, काच हे एक माध्यम आहे या ठिकाणी. काच हे काय करूया आपण, माध्यम घेऊया. ही काचेची चिप आहे. आपण शाळेत असताना काचेच्या चिपीवर आपण प्रयोग केला, हो ना. बघा अभ्यास करूया. येथे AN हा आपातिक किरण असून AN हा आपातिक किरण आहे, AN, ठीक आहे. NB हा अपवर्तित किरण आहे. हा NB हा काय, अपवर्तित किरण आहे. मग आपातिक किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी N असलेल्या स्तंभिकेचे, आणि ही जी सरळ आहे ती काय आपली स्तंभिका आहे, आणि या दोघांमधला कोण काय I, आणि या दोघांमधला कोण काय R, ओके. हे दोन्ही सारखेच, विरुद्ध कोण आहेत म्हणून सारखेच असतात. आता स्तंभिकेच्या म्हणजे शिडीच्या, ही शिडी ही काय झाली आपली स्तंभिका झाली. विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपातिक किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपातिक किरण, अपवर्तित किरण आणि ही स्तंभिका, याला काय नाव देऊ, स्तंभिका, हो की नाही, एकाच प्रतलात असतात. आता दिलेल्या माध्यमाच्या जोडी करता इथे हवा व काच एक माध्यम आहे, आणि साइन I व साइन R हे त्यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे I हा आपातिक कोण, हा आपातिक कोण, आणि R हा अपवर्तित कोण. अपवर्तित कोण म्हणूया. हा किरण आहे, हा ही किरण आहे, पण हा कोण आहे अपवर्तित. I इज इक्वल टू काय, आपातिक कोण, आणि R इज इक्वल टू अपवर्तित कोण असं म्हणता येईल आपल्याला. मग आपल्याला काय लिहिता येईल, यांचं गुणोत्तर कसं असतं, स्थिर असतं. साइन I बाय साइन R बरोबर काहीतरी K घ्या, ओके नाही. हे बघा स्थिरांक N घेतला या ठिकाणी, स्थिरांक काय घेतला, N घेतला. आलं लक्षात. आता इथे 2 माध्यम आहेत. कोणकोणती, एक माध्यम हवा आहे आणि दुसरं माध्यम काच आहे. म्हणजे काचेतून हे प्रकाश किरण चालले, सॉरी हवेतून हे प्रकाश किरण कुठं चाललेत, काचेमध्ये चालले असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा अपवर्तनांक कशाला म्हणतात, प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. प्रकाशाची दिशा जी बदलती त्याचं प्रमाण कसं असतं, वेगवेगळं असतं. मग ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असतं, आणि वेगवेगळ्या माध्यमाकरता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक वेगळा असतो. अपवर्तनांक हा प्रत्येक वेळी कसा असतो, वेगवेगळा असतो. मग काही माध्यमाच्या निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक दिलेले आहेत. मग निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक काय म्हणतात,
निरपेक्ष अपवर्तनांक. मग माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. बघा हे काय म्हणते, हा म्हणालो ना आपण, आपाती किरण आणि अपवर्तित किरण यांचा स्थिरांक कसा असतो, हे स्थिरांक असतो. ठीक आहे, गुणोत्तर स्थिरांक एवढा असतो. मग n या स्थिरांकात पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. मग या नियमाला स्नेलचा नियम असं म्हणतात. साइन I बाय साइन R हा स्नेलचा नियम आहे. आणि मग दोन माध्यमांच्या सीमेला लंब रेषेत असलेला आपाती असलेला किरण I = 0 आणि त्याच रेषेत पुढे जातो आणि R = किती असतो, 0. आता बघा हे दिलं आपल्याला माध्यम आणि अपवर्तनांक, हो की नाही. आता या माध्यम आणि अपवर्तनांकामध्ये बघा, हवा हे माध्यम आहे आणि त्याचा हा अपवर्तनांक किती आहे, 1.0003. बर्फाचा अपवर्तनांक किती आहे, 1.31. पाण्याचा अपवर्तनांक किती आहे, 1.33. अल्कोहोलचा 1.36 आणि केरोसिनचा 1.39 अपवर्तनांक आहे. आले एवढं लक्षात. त्यानंतर फ्युज्ड क्वाड 1.46, टर्पेंटाइल ऑइल 1.47, बेंझिन 1.50, राऊंड काच 1.52, खनिज मीठ 1.54. हे 2-2 वाढले, हो ना. नाही पहिले 3 पहिला एकच 1.46, 47, 50, 52, 54. आता इथे बघा कार्बन डायसल्फाइड 1.63 अपवर्तनांक आहे. घन फ्लिंट काच 1.66, माणिक लाल रत्न 1.76, नीलम रत्न देखील 1.76 आणि हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे, 2.42. म्हणजे सर्वात जास्त. मग सर्वात जास्त अपवर्तनांक कोणाचा आहे, हिऱ्याचा. आणि सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा आहे, हवा 1.003. आलं एवढं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे अपवर्तनांक देखील आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. आता बघा हा झाला प्रकाशाचा वेग v1 पण असून माध्यम 2 मधील वेग v2 आहे. हवा हे एक माध्यम झालं, काच हे एक माध्यम झालं आणि हा काय झाला, v2 माध्यम 2. मग पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे 1n/2. हा म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी गुणोत्तर बरोबर अपवर्तनांक 1n2. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2 असं याचं अपवर्तनांकाचं काय सूत्र आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल, निर्वात पोकळी म्हणजे हवा वगैरे, हा, तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो. काय असतो, निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. कधी दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक निरपेक्ष असतो त्यांना n म्हणतात. त्याला काय म्हणतात, n. कारण कधी पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक निरपेक्ष अपवर्तनांक असतो आणि त्याला n या सिंबॉलने दर्शवितात. जर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भात 2n1 असेल, असं 2n1 असं आहे त्या, व तिसऱ्या माध्यमाचा संदर्भात 3n2 असेल असं पाहिजे होतं. तर 3n1 याचा अर्थ काय, याचे मूल्य किती असेल ते पहा. बघा काय झालं, प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात येत आहेत, घन माध्यमातून विरल माध्यमात जात आहेत आणि विरल माध्यमातून घन माध्यमात येत आहेत. म्हणजे काय होईल माहित आहे का, विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना हा प्रकाश किरण काय होतो माहित आहे का, स्तंभिकेकडे सरकतो. ही स्तंभिका आहे इकडे सरकायला ना. आता घन माध्यमातून विरल माध्यमातून जाताना स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला जातो. तर विरल माध्यमातून घन माध्यमात येताना कसा येतो, स्ट्रेट येतो. हे देखील माहित असणं आवश्यक आहे. प्रकाश किरण कधी स्तंभिकेच्या बाजूला असतात, स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात, हो की नाही. आणि प्रकाश किरण कधी सरळ असतात हे देखील माहित असणं गरजेचं आहे. बघा जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. आताच म्हणलो ना, विरल माध्यमातून घन माध्यमाकडे जातो तेव्हा स्तंभिकेकडे झुकतो.
आणि घनमाध्यमातून विरल माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातो. हे बघा, हे स्तंभिकेपासून दूर चालला. आणि विरल माध्यमातून घनमाध्यमात येताना एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. कधी? प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही. दिशा कधी बदलतं माहितीये का? विरल माध्यमातून घनमाध्यमात जाताना आणि घनमाध्यमातून विरल माध्यमात जाताना. आता बघा, स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो. वरील दोन्ही उदाहरणात रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालावरील हवा गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो. काय असतं? बघा, रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील ज्वालावरील हवा गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो. हवा कशी असते? गरम असते, तेव्हा ती विरल असते. उंची, आता जसं आपण उंचीवर जाऊ ना तसं आपलं विरलता कमी होत जाते व अपवर्तनांक वाढत जातो. विरलता काय होती माहिती आहे का? विरल असल्यावर अपवर्तनांक कमी होते आणि विरलता कमी असल्यावर अपवर्तनांक वाढत जातो. आता या दोन्ही उदाहरणामध्ये बदलत्या अपवर्तनामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा सतत बदलत जाते. बदलली की नाही? मग दूरवरून वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे वाटते. हो की नाही? यालाच मृगजळ म्हणतात. मृगजळ कशाला म्हणायचं? दूरवरील, हे इथून, हो की नाही, हे महत्वाचं. दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात. यालाच आपण मृगजळ म्हणतो. पहा, ही आकृती आहे. ही थंड हवा जसं वर जावं तसं ही उष्ण हवा, आणि हा असा आलाय आणि हा, हो की नाही? त्याच्यानंतर पहा दुसऱ्या उदाहरणात बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाश किरणाच्या दिशेमुळे होळीच्या ज्वाला पलीकडील वस्तूची स्थिती बदलल्याचा म्हणजेच वस्तू हलल्याचा भास. वस्तू हलते ना कधी कधी, आपल्याला भास होतो ना वस्तू हलल्यासारखी, तारेची लुकलुकणे वगैरे म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं पाहूया. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्याचे लुकलुकणे होय. तारे लुकलुकतात आणि आपल्याला जवळच असल्यासारखा भास होतो. पण मग तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात, त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. मग व सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसतात, आणि रात्री अंधारी रात्र असली तर काय होतं? ती तारे लुकलुकताना आपल्याला दिसतात. मग तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवतात. खूप दूर असल्यानं काय होतं माहितीये का? प्रकाशाचे बिंदुरूप असल्याचे. मग वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो. हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो, कारण हवेची घनता वाढते ना, हो की नाही? वरतून खाली जमिनीकडे येताना काय होतं? घनता वाढते. कशाची? हवेची, आणि त्याच्यामुळे अपवर्तनांक देखील वाढतो. आता वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे, स्तंभिकेकडे झुकते ना, आपण पाहिलं ना, तारा त्याच्या आहेत त्या स्थितीपेक्षा थोड्या उंचावर. हे काय होतं माहिती आहे का? तारा स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजे आहेत त्या स्थितीपेक्षा थोड्याशा उंचावर असल्याच्या दिसतात. कारण काय, कधी दिसतात उंचावर असल्यासारखं? तो स्तंभिकेकडे झुकल्यावर अशा प्रकारे दिसते. बघा आता ही काय म्हणते, ताऱ्याची आभासी स्थिती आहे आणि वाढता अपवर्तनांक हा खाली ना, ताऱ्याची आभासी स्थिती. आता वास्तव स्थिती काय माहितीये का? हे वातावरणाचे स्तर आहेत आणि इथं पृथ्वी आहे. ही आभासी स्थिती झाली आणि ही वास्तव स्थिती झाली. आहे त्या ठिकाणापेक्षा उंच दिसली, हे क्षितिज आहे. आले की नाही? या ठिकाणी समजा आहे तारा, तर आपल्याला या ठिकाणी दिसेल, हो ना? ताऱ्याची आभासी स्थिती म्हणतो आपण. या ठिकाणी असेल तर तो या ठिकाणी दिसेल. बघा, ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसून
किंचितशी बदलत असते आणि ती जी आभासी स्थिती आहे ती काय स्थिर नसतं, ती किंचितशी बदलतं. याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल. कारण काय होतं, हवा सतत हालचाल करतं. तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते आणि वातावरण देखील स्थिर नसतं, कारण नेहमीच काय होतं, घनता आणि तापमानात बदल होतो. त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो घनता बदलल्यामुळे. अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते. त्यामुळे ते लुकलुकताना हे महत्वाचं. आता ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत, याचे कारण ते आपल्यापासून ताऱ्याच्या तुलनेत बरेच जवळ असतात. ग्रह काय ताऱ्याच्या तुलनेत काय बरेच जवळ आहेत आपल्या, आणि त्यामुळे ते एक बिंदू स्त्रोत्र नसून बिंदू स्त्रोत्राचा समूह असतात. हो की नाही, याच्यामध्ये फरक आहे. तो बिंदू स्त्रोत्र आहे तारा आणि हा बिंदू स्त्रोत्राचा समूह आहे. मग वातावरणातील बदलत्या समूहामुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी होतात. या ताऱ्यातील काही बिंदू काय होतं, अधिक तेजस्वी होतात, तर काही कमी तेजस्वी होतात आणि त्याचे स्थान देखील बदलतात. पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता स्थिर राहते. आलं का लक्षात? एकूण सरासरी प्रखरता कशी राहते, स्थिर राहते. त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते, म्हणून ते लुकलुकत नाहीत. म्हणून काय होतं, हे लुकलुकत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. बघा आता सूर्योदय होणे म्हणजे काय माहिती आहे का, सकाळ होते ना सूर्योदय होते ना, म्हणजे सूर्याचे क्षितिजाच्या वर येणे. सूर्य क्षितिजाच्या खाली असतो, तो वर आला म्हणजेच काय झालं, सूर्योदय झाला असे आपण म्हणतो. पण सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडलातून येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वर्ग मार्गाने वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो की नाही. खाली जरी असला तरी थोडंसं पिवळसर दिसतं आणि वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. पण यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. आलं की नाही लक्षात तुमच्या? कशामुळे? त्याची काय होती माहिती आहे का, वायुमंडलातून येताना प्रकाश वर्ग मार्गाने येतो. असं सूर्यास्ताच्या वेळी देखील घडते व आपल्याला सूर्य क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ दिसत राहतो, असं आपण रोज पाहत असतो. आता उन्हाळ्यामध्ये तर हमखास अशा प्रकारचं चित्र दिसतं. आता बघूया, आता आपण आलो प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय, डिस्पर्जन, विखुरणे. हो की नाही, कशाला म्हणायचं बा. कंपास मधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा. हो की नाही, आपल्या घरी असते ना कंपास पेटीमध्ये प्लास्टिकची, ती अशी लाईट समोर अशी करून पहा. आपल्याला काही प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचे दिसून येईल. वेगवेगळ्या रंगाचं विभक्तीकरण होतं. काय होतं, प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगाचा क्रम तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असा असतो. हो की नाही, हाच क्रम असतो बरं का, क्रम बदलत नाही. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे आपल्याला माहित आहे. प्रकाश कसा आहे, विद्युत चुंबकीय प्रारण आहे. मग तरंगलांबी हा प्रारणाचा महत्वाचा गुणधर्म आहे. प्रारणाचा महत्वाचा गुणधर्म कोणता, तरंगलांबी. मग आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान आहे. NM म्हणजे काय, नॅनोमीटर असं आपल्याला म्हणता येईल. NM म्हणजे काय, नॅनोमीटर. नॅनोमीटर. हो की नाही, प्रकाशाची तरंगलांबी किती आहे, 400 NM ते 700 NM च्या दरम्यान. मग या दरम्यान वेगवेगळ्या तरंगलांबीची प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात. या तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात जास्त म्हणजे 700. तांबड्या रंगाची तरंगलांबी किती असते, सर्वात जास्त म्हणजे 700 NM. तर जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे 400 NM. सर्वात कमी आणि सर्वात जास्त. जांभळा सर्वात कमी 400 NM, तर तांबडा म्हणजे लाल, हो ना, किती, 700 NM. आता 1 नॅनोमीटर बरोबर किती, 10⁻⁹ मीटर.
1 नॅनोमीटर बरोबर किती 10⁻⁹ मीटर होते. मग 10⁻⁹ म्हणजे 1 वर 1 2 3 4 5 6 7 8 9 असं होते. हा अशा प्रकारे हो ना. त्यानंतर बघा, निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरीचा वेग सारखाच असतो बरं का. निर्वात पोकळीत काय होतं, प्रकाश लहरीचा वेग कसा असतो सारखा, पण पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरीचा वेग सारखाच असत नाही. पण पदार्थ जर एखाद्या माध्यमात असेल तर प्रकाश लहरीचा वेग सारखा असत नाही, तर निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात. यामुळे माध्यमांचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. प्रत्येक रंगासाठी अपवर्तनांक देखील वेगवेगळा असतो. मग जर पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर आपाती असेल तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तनाचे कोनाचे माप निरनिराळे असते. म्हणून सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश सुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपतन करतो म्हणजेच प्रवेश करतो तेव्हा तो 7 रंगाच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात बाहेर पडतो. काय होतं, हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपतन करतो तेव्हा काय होतं, अपतन म्हणजे शिरणे प्रवेश करणे, तो 7 रंगाच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात बाहेर पडतो. म्हणजेच पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्यास प्रक्रियेस अपस्करण म्हणतात. काय, पदार्थ माध्यमात, हे महत्वाचं आहे, प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होतात, विखुरण्यात, हो की नाही, प्रक्रियेत प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. बघा अशा प्रकारे प्रकाशाचं अपस्करण होत असतं. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम, न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होता की त्याचे न्यूटनचे नियम आपण माझ्या मते 9वी-10व्या वर्गामध्ये शिकलो. न्यूटन्स लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वगैरे आहे ना. सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केला. काचेचा लोलक म्हणजे प्रिझम, आपण शाळेत असताना बघितलं, प्रिझम बघितलं ना शाळेत असताना, असं त्रिकोणाकृती असतं. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. शुभ्र प्रकाश काय होतं माहितीये का, आपाती असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे हे रंग येतात. आता 7 रंगापैकी लाल रंग सर्वात कमी वळतो. लाल रंग काय होतो माहितीये का, सर्वात कमी वळतो. तर हा रेड, हा रेड आहे ना, तो सर्वात कमी वळला, हा जास्त 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 जास्त. तर जांभळा रंग सर्वाधिक वळतो, हा जांभळा, हा सर्वाधिक वळला की नाही. मग त्यामुळे प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त देखील होतात. मग अशा रीतीने आपल्याला 7 रंगात वर्णपंक्ती मिळते, जे आपण धनुष्यबाण वगैरे पाहतो तोच आहे. बघा आता आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन कशा प्रकारे असतं ते पाहूया. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो, हो की नाही, घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपांतरण होते. बघा हे पूर्ण आंतरिक रूपांतरण आहे, हो की नाही, माध्यम 2, आणि हा आंशिक आहे, आंशिक आहे, हा एवढाच झाला, पण हा पूर्ण झाला. बघा कसं ते आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो. प्रकाशाचा काही भाग काय होतं, पहिल्याच माध्यमात परततो. हा पाणी आहे तर पाण्यामध्येच परतला. पण या ठिकाणी हा प्रकाश स्रोत आहे, हे पाणी आहे आणि ही हवा आहे, आणि हा अपवर्तित किरण, हा अपवर्तित झाला आहे. म्हणजे ह्याच आंशिक परावर्तन असे म्हणतात. आंशिक इथं काय झालं, हे आंशिक परावर्तन. आता प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होते. हा उरलेला भाग आहे असं समजूया, आणि मग काय होईल, यात प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असले दिसते. घन माध्यमातून विरल माध्यमात, हे बघा, घन माध्यमातून विरल माध्यमात असं जात असल्याने स्तंभिकेपासून दूर जातो. बघा अरे हा बघ, स्तंभिकेपासून हा दूर चालला, पण
हा स्तंभिकेच्या जवळ. स्तंभिकेपासून दूर जातो, अर्थात आपाती कोन आय हा अपवर्तन कोन आर हून कमी असतो. आणि अशा वेळेस काय झालं, आपाती कोन हा अपवर्तन कोनापेक्षा लहान असतो म्हणजेच कमी असतो असं आपल्याला म्हणता येईल. जर आय म्हणजे आपाती कोनचे परिणाम वाढवत गेली तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आर चे परिमाण पण वाढत जाईल. आर म्हणजे काय, अपवर्तन कोन वाढत जाईल, कारण अपवर्तनांक या ठिकाणी काय स्थिर आहे. आता बघा, आय म्हणजे आपाती कोन च्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर चे मूल्य 900 होते. आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर चे मूल्य किती होते, 900 होते. या विशिष्ट मूल्यात क्रांतिक कोन किंवा क्रिटिकल अँगल असे म्हणतात. आणि त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणासाठी आर चे मूल्य 900 पेक्षा अधिक होते व ती किरणे घन माध्यमात परत येतात. जेव्हा मूल्य 900 पेक्षा अधिक असेल तेव्हा ते घन माध्यमात परत येतात. मग अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते. मग ह्या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हटले जाते. पूर्ण आंतरिक परावर्तन जेव्हा आर चे मूल्य 900 पेक्षा जास्त असेल. हे आकृतीत उजव्या बाजूस क्रांतिक कोनाचे मूल्य आपण पुढील प्रमाणे ठेवतो. पहा, हे पूर्ण आंतरिक परिवर्तनासाठी आय हा क्रांतिक कोन साइन आय बाय साइन आर, मग आर बरोबर 90, आय बरोबर क्रांतिक कोन, मग साइन आय बाय साइन 90, आणि हा 90 म्हणजे किती 1, म्हणजे इथे 1 झाला म्हणजे किती उरला साइन 1. बघा आता इंद्रधनुष्य आपण पाहत असतो, नेहमीच पाहत असतो. इंद्रधनुष्य ही निसर्गातील एक अशी सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन, आंतरिक परावर्तन या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. इंद्रधनुष्य काय, प्रकाशाचे अपस्करण आहे, अपवर्तन आहे, आंतरिक परावर्तन देखील आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसतो. कधी दिसतो, आकाशात इंद्रधनुष्य कधी दिसतो, पाऊस पडल्यानंतर. मग पाण्याचे अगदी लहान लहान थेंब छोट्या छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात आणि जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. काय होतं, दोन्ही घडवून आणतं. अपस्करण घडवून आणतं आणि अपवर्तन देखील घडवून आणतं. कधी तर लहान थेंबामध्ये किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब काय करतात, अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबा बाहेर येताना त्यांचे पुन्हा परावर्तन होते. थेंबाच्या आतमध्ये जाताना प्रकाश परावर्तन करतो आणि थेंबा बाहेर देखील येताना परावर्तन करतो. म्हणजेच या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पाहायला मिळतो. बघा, हा जर पाण्याचा थेंब असेल तर काय होतो, हा इथे आणि परत इथे अशा प्रकारे. आता बघा, पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती, हे अशा प्रकारचे उदाहरण देखील विचारू शकतात बरं का. या ठिकाणी प्रकाशाचा निर्वातीतील वेग आपल्याला दिलाय v1 बरोबर 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. हे कॉन्स्टंट असतं. आणि अपवर्तनांक म्हणजे काय, n किती दिलाय आपल्याला 1.36. अशा प्रकारचे उदाहरण देखील विचारू शकतात. मग आता n काढायचंय म्हणजे काय काढायचंय आपल्याला, पाण्यातील वेग काढायचा आहे ना. नाही, n अपवर्तनांक दिलाय, n बरोबर v1 बाय v2. n किती आहे 1.36 गुणिला v बरोबर v1 किती आहे 3 गुणिले 10⁸ आणि भागीला किती v2. मग v2 बरोबर इकडे लिहू, v2 बरोबर 3 गुणिले 10⁸ भागीला किती 1.36. हा 2 शून्य म्हणून इथं 2 वाढवा, 3 गुणिले 10⁸ आणि याला वाटलं तर असं 300 करा. हे 2 नंतर दशांश आहे ना, मग गुणिले 10⁸ आणि भागीला 136. आता 136 ने याला भागितल्यावर किती येतं 2.21 करून पहा तुम्ही. 2.21 गुणिला 10⁸ मीटर पर सेकंद असं काय आलं प्रकाशाचा पाण्यातील वेग, असं देखील तुम्ही काढू
शकता. हे देखील एक उदाहरण होतं. त्याच्यानंतरचं हे उदाहरण पहा. जर एका माध्यमातून 1.5 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश म्हणजे V1 1.5 गुणिले 10⁸ घेतला आणि दुसऱ्या माध्यमात गेला, त्यांचा वेग 0.75 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद म्हणजे V2 असल्यास माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढा. म्हणजे आता आपल्याला काय करता येईल, दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर V1/V2 बरोबर काय होईल, 1.5 गुणिले 10⁸ आणि 0.75 गुणिले 10⁸ असं होईल की नाही. हे 10⁸ कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे 1.5 आणि 0.75 किती नंतर दशांश आहे, 2 संख्येनंतर, म्हणजे 2 शून्य घेऊया ना. आणि इथे देखील किती 2 शून्य. इथे किती नंतर दशांश आहे, 1 नंतर. इथे किती नंतर 2 नंतर. म्हणजे आपल्याकडे काय राहिला 150/75 बरोबर 75 दोन्ही 150. मग अपवर्तनांक किती आला त्याचा, 2 आला. 2 आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे प्रकरण होतं. अगदी सोपं साधं आणि कमीत कमी वेळात भरपूर मार्क मिळवून देणारे हे प्रकरण होतं. मला वाटतं हे निश्चितच तुम्हाला समजलं असेल. भेटूया उद्याच्या तासिकेत यापेक्षा वेगळ्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी, अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सविस्तर चर्चा करण्यासाठी. टिल देन गुड बाय.